पावसाच्या अखंड धारा कोसळत होत्या. घोंघावणारा वारा रात्रंदिवस वाढत होता. पाण्याची सळसळ, पावसाचा आवाज आणि वादळ यात सारा निसर्ग हेलावून गेला होता. चांदण्याचे दिवस असूनही चांदणे दिसत नव्हते. टेहळणी बुरुजावरचे लोक कानाचे डोळे करून गड राखीत होते. जाग देणारे आवाज उठत होते. घोंघावणाऱ्या वाऱ्यात ते आवाज भयान वाटत होते. सिधू हवालदार असाच पावसाचा मारा चुकवीत उत्तरेच्या तटावर फिरत होते. अंगावरली इरली पावसात निथळत होती. काही न बोलता सिधू हवालदारामागून दोघे बारगीर जात होते. काहीतरी ढासळल्याचा आवाज अचानक आला. तिघांची पावले थांबली. काही दिसत नव्हते. कान ऐकत होते. घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या आणि गळणाऱ्या पाण्याचा तेवढा आवाज येत होता. पावसाचा कपारीत दगड निखळला असेल असे समजून सिधू परत ताठ झाला. तोच आवाज पुन्हा आला. हुशार. आवाज गडावरून आला नव्हता. आवाज खालून आला होता. पावसाची पर्वा न करता सिधूने झटकन इरले फेकले. वाऱ्याच्या तडाख्यात ते तटाखाली उडाले. मागच्याने त्याचे अनुकरण केले. सिधूने तलवार उपसली. डोळ्यावर येणारे पाणी निपटून सिधू ऐकू लागला. परत तो अस्पष्ट आवाज कानावर आला. हुशार. आत्ता मात्र शंका नव्हती. सिधू तटावर वाकला. त्याने हाक दिली. कोण आहे? उत्तर आले नाही. परत त्याने जोराने आवाज दिला. अरे कोण आहे? दोरक फोडा खालून, आवाज आला. सिधूच्या अंगावर भर पावसातही काटा फुटला. त्याने एका बारगिराला चौकीवरचे सैनिक गोळा करायला सांगितले. बघता बघता 5-50 हत्यारबंद गोळा झाले. सिधूने एका बारगिराला किल्लेदारांना आणायला पाठवले. बारगीर धावला. खालून परत आवाज आला. दोर टाका, दोर. सिधूने कपाळावरचे पाणी निपटले. तटावरून वाकून तो ओरडला. टाकतो, उभा राहो. खालचा आवाज बंद झाला. उभ्या पावसात निथळत सारे तटाकडे उभे होते. कुणाला काही सुचत नव्हते. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजातून कल्पनेचे नवीन आवाज कानावर पडत होते. तटभागावर सारखी वर्दळ चालू ठेवली होती. तोच किल्लेदार त्र्यंबकराव तिथे आले. सिधूने मुजरा करून सांगितले. त्र्यंबकराव म्हणाले, दोर सोडा. चौफी पहाऱ्यातून दोर आणला गेला. दोराचे वेटोळे फेकले गेले. सिधू ओरडला, दोर आला हो. सारे दोराकडे पाहत होते. सिधूच्या हाती दोरीचे टोक होते. दोराला हिसके बसत सिधू म्हणाला, दोर पकडला. दोर बारगीर पुढे झाले. त्यांनी सिधूने हाताला तिथे देऊन तटाला पाय देऊन दोर खेचू धरला. दोराला ओढ लागत होती. ओढ वाढत होत्या आणि काही वेळ गेला आणि एक हात तटावर पडला. दोघांनी त्या माणसाला वर उचलून घेतले. त्र्यंबकरावांनी विचारले, आणखीन कोण आहे? श्वास घेतो इसम म्हणाला, कोणी नाही. त्र्यंबकरावांनी दोर उचलून घ्यायला सांगितले. बुरुजाच्या चौकीवर सारे गेले. पलोते नजीक आले. एका संन्यासी चिंब भिजलेला उभा होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटले होते. त्र्यंबकरावांनी विचारले, कोण तू? संन्यासी, महाराज. तो संन्यासी म्हणाला. गडावर का आलास? भिक्षेसाठी महाराज. आणि वेढ्यातून कोणी सोडलं? समर्थ कृपा. नीट बोलतोस का? त्र्यंबकराव चिडले. रागवू नका. गरीब संन्यासी मी, साधू माणूस. मला राजांच्या समोर हजर करा. तर मानकरीस तू. राजे सुखी झालेत. राजांना उठवा, नाहीतर काय? राजे उद्या रागावतील आपल्यावर. मी फार थकलोय. राजांकडे मला घेऊन चला. संन्याशाच्या शांत उद्गारांनी त्र्यंबकरावांना काय करावे ते सुचेना. ते म्हणाले, ठीक आहे. संन्यासाचे हात मागे बांधले गेले. सारे वाड्याकडे चालू लागले. राजांना जागे करण्यात आले. एवढ्या अपरात्री जागे करण्यात आल्यामुळे राजे ताड करून पलंगावर उतरले. त्यांनी विचारले, काय झालं? हुजरा म्हणाला, किल्लेदार आलेत. पाठव त्यांना. किल्लेदार आत आले. राजांना म्हणाले, एक संन्यासी गडावर आलाय. कसा आला? राजांनी करड्या आवाजात विचारले. तटाखालून आवाज येत होता. पहारेकरांनी तो ऐकला. दोर फेकून वर घेतला. काही सांगत नाही. कुठं आहे? आणला आहे. आज्ञा होईल तर आमच्या समोर हजर करा. संन्यासी आतला गेला. संन्यासाला पाहताच राजांनी चर्या बदलली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. राजे म्हणाले, त्याचे हात सोडा. पण महाराज, त्र्यंबकराव म्हणाले, हात सोडा. साधू संतांना कोणी बांधतं का? संन्यासाचे हात सोडले गेले. राजे म्हणाले, त्र्यंबकराव तुम्ही जा, कपडे बदलून घ्या, आम्ही पाहतो. त्र्यंबकराव मुजरा करून गेले. ओल्या अंगाने निथळत असलेल्या संन्यासाला मिठी मारीत राजे म्हणाले, अरे महादेवा, अक्षरशः देवासारखा अवतरलास. थांब. राजांनी आत जाऊन आपली संदूक उघडली. तिथून आपले कपडे काढून महादेवा पुढे करीत ते म्हणाले, प्रथम कपडे बदल. नको महाराज, तो म्हणाला. अरे तुझं खरचटलेलं अंग, भिजलेले कपडे, थंडीने कुडकुडतोस. अरे सरळ बोलता तरी यायला हवं ना? घाल ते कपडे, आमची आज्ञा आहे. तोवर आम्ही आलो. राजे बाहेर गेले. देवडीवरचे पहारेकरी गडबडीने उठून उभे राहिले. राजे म्हणाले, देवडीवरच्या धुमीवर जाळ करा.
राजे परत आपल्या महाली आले. महादेवाने कपडे घातले होते. तो संकोचला होता. राजे हसले. त्याचा हात धरून राजे म्हणाले, चल. महादेवाला घेऊन राजे देवडीवर आले. नाईक अदबीने उभा होता. राजे म्हणाले, नाईक, तुमचं घोंगडं धुमीजवळ टाका, आम्ही जरा शेकत बसतो. नाईकाने आपले घोंगडे धुमीजवळ टाकले. राजे म्हणाले, नाईक, पहारेकरी बाहेर उभे करा, आत कुणालाही सोडू नका. जी. नाईक जाताच राजे घोंगड्यावर बसले. धुमीतील बाभळीची गाठ जळत होती. नवी बारीक लाकडे तीवर रचली होती. धूर धुसमत होता. हाताला धरून राजांनी महादेवाला जवळ बसून घेतले. छपरावर पावसाच्या सरी कोसळत होत्या. पागळीचे पाणी चौकात पडले होते. काय महादेवा, सांग आता, राजे म्हणाले. महाराज, गडावर मासाहेब महाराज काळजीत आहेत. शास्त्रखानानं पुण्यात आपल्याला लाल महालात ठाण दिला आहे. खालचा मुलूक लुटला आहे. आणि किल्ले किल्ले मजबूत आहेत. चाकणला त्यांना वेढा दिला आहे. फिरंगोजी गड लढवीत आहेत. आपण वेड्यात गुंतलात. महासाहेबांना काही सुचेना. खुद्द महासाहेब महाराज फौजा घेऊन निघाला. हो, नेताजी आले. त्यांनी महासाहेबांना रोखलं. धुमी पेटली होती. लहान सहान ज्वाळा उफाळत होत्या. राजे हात शेकीत होते. राजे म्हणाले, घार आकाशात फिरते, पण तिचं लक्ष पिलांकडे असतं. इथं सगळंच उरफाट झालं. आम्ही भराऱ्या मारतो आहो आणि महासाहेबांना ते गडावरून पाहावं लागतं आहे. काय वाटत असेल त्यांना सांग. नेताजी हरले. ते आम्ही पाहिलं. त्यांचा नाईलाज झाला. पण तू कसा आलास? महासाहेबांनी अनेक नजरबाज पाठवले, पण कुणाच काही चाललं नाही. सिद्धी, जोहर, संन्यासी, बैरागी, फकीर कुणालाच जागा देत नाही. वेढा मजबूत आहे. दिवसातून एक वेळ तरी पावसातून सुद्धा संबंध वेढा फिरतो. पण तू कसा आलास? मी येत असता कोकणातील सुरव्यांची तुकडी वेढ्यात सामील व्हायला जात होती. साताऱ्याजवळ गाठ पडली. 50 होऊन देऊन त्यांना फितवलं. त्यांच्यातलाच एक म्हणून मी तळावर आलो. शाब्बास, महिनाभर तळावर आहे, पण संधी मिळेना. नशिबाने एक जागा गावली. सगळीकडे बोलावा होता की शिवाजीराजे सिद्धीला शरण जाणार. धीर निघना. मग काल रात्री हिया केला आणि रात्रीच निघालो. मग संन्यासी केव्हा झालास? येताना हेच कपडे करून आलो. साताऱ्याला बारगीर झालो. कफनी जवळ होती. विचार केला गावलं तर वाढाचार लागायचा. तवा परत राती कफनी चढवली आणि आलो. धन्य तुझी महादेव. आलास. ती वाट कशी आहे? उत्तरेची घळण आहे नव. तिथं 2 मोठ्या जरा पातळ आहे. किती अंतरावर मेटी आहेत? 150 कदमावर तरी असेल. राजे हसले. म्हणाले, तिला पातळ म्हणतोस? बाकीच्या मेटी 50 पावलांवर आहेत. ह्यातला हात लावून वेढा उभा आहे तेवढी एकच जागा आहे. मेटकरी लई तर 30 असतील. ठीक आहे, उद्या विचार करू. थकला, झोप आता. राजे उठले. शेकोटी पुरी पेटली होती. ज्वाळा जिभल्या चाटीत वर उफाळत होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगाऱ्याने राजे जागे झाले. महालक्ष्मीच्या देवळातून घंटेचे आवाज येत होता. काकड आरती संपली नसावी. राजे स्नान पूजा आटोपून सदरेवर आले. रात्री दोऱ्याच्या साहाय्याने कोणीतरी गडावर आले एवढीच बातमी गडावर फैलवली होती. राजे सदरेवर असता महादेव आला. राजांना मुजरा करून तो उभा राहिला. महादेवकडे पाहून राजांना हसू आवरेना. महादेव शरीराने किरकोळ पण उंचापुरा. राजांचे कपडे त्याला बैडोल दिसत होते. विजार पिंढरीपर्यंत चढली होती. अंगरखा गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती. त्याच वेळी शिवा नावी सदरेवर आला. राजाने विचारले, शिवा, आमचा पोशाख कसा वाटतो? शिवा महादेवाकडे पाहतच होता. हसू आवरेन त्याला कठीण गेलं. शिवा आपल्या दाढीवरून हात फिरवीत म्हणाला, बोलून चालून राजांचं कपडं, ते आम्हाला कसं शोभतील? न शोभायला काय झालं? अरे शिवा, तू आमचे कपडे केलेस तर कोणी परका ओळखणार सुद्धा नाही. याच्या आणि आमच्या अंगलटीक फरक म्हणून ते दिसतं. बाजी प्रभू, त्र्यंबकराव, गंगाधर पंत ही सारी मंडळी आली. येसाजी सुद्धा आला. राजे म्हणाले, त्र्यंबकराव, आमच्या महादेवाला आधी जमणारे कपडे द्या. आमच्या कपड्यामुळे त्याची पंचायत झाली आहे. त्र्यंबकरावांनी हवालदाराला सांगितले. महादेव त्याच्याबरोबर गेला. राजे सर्वांसह आपल्या महालात गेले. सज्जा कोटीत खलबत बसले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेड्यातून मार्ग कसा काढायचा? राजे, काही सुचत नाही, कळत नाही. सिद्धी, जोहर संपूर्ण शरणागतीखेरीज काही मानित असं दिसत नाही. मग काय? त्याखेरीज इलाज नाही. राजे निश्वास सोडून म्हणाले, राजे, बाजी प्रभूंना बोलवे ना. काय झालं बाजी? राजे, आम्ही दुबळे ठरलो. राखता आलं नाही आपल्याला. बाजी प्रभूंसारख्या धिप्पाड बलदंड माणसाने अश्रू ढाळताना पाहून राजांच्या मनाला पीळ पडला. राजे म्हणाले, बाजी, नशीब खडतर आहे, पण प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. बाजीने डोळे टिपले. आशेने तो म्हणाला, बोला महाराज, थांबू नका. काल महादेवाला उत्तरेतून 2 मेटी पातळ आहे असं त्यानं सुगाव आणला आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे.
त्र्यंबकराव म्हणाले, मग वाट कसली बघायची? गडाची चिंता करू नका, जीवात जीव असतो ते मला माहीत आहे, पण मार्ग धोक्याचा. शत्रू सावध झाला तर मेटकरी जागेला कापून काढू. बाजी उसळले. तेही जमेल, पण नंतर विशाळगडाखेरीज थांबता यायचं नाही. जवळजवळ 15 कोसाचं अंतर शत्रू गाठायच्या आत ते कापता येईल का? राजे बाजी म्हणाले, वेड्यातून बाहेर पडा. विशाळगडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची काय इच्छा आहे ती. रात्री एक माणूस महादेव बरोबर दिंडी दरवाजातून बाहेर पडला. पहाटे वादळी वाऱ्यात भिजलेली माणसं गडावर परत आली. ती वेड्या बाहेर जाऊन परत आली होती. राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी गंगाधर पंत सिद्धी हुजूरकडे तहाची याचना करून आले. सिद्धी जोहर तर सावधपणे गंगाधर पंतांशी बोलत होता. बोलणी करून गंगाधर पंत गडावर आले. त्या रात्री राजे शांत झोपी गेले. पहाटे राजे जागे झाले. सकाळी सज्जाकोटीत खास माणसे गोळा झाली. पौर्णिमेच्या रातीत पाऊस पडत होता. आषाढच्या वादळी पावसाने थैमान मांडले होते. वादळी हवेत राजे बेत आखीत होते. राजांनी सांगितले, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवा. बाजी, तुमची निवडक माणसं घ्या. गंगाधर पंत, पत्र पुरं झालं. गंगाधरांनी पत्र तयार केलं होतं. राजाने ते वाचलं. शिक्कामोर्तब करून तेच पत्र गंगाधर पंतांना दिलं. सिद्धी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधर पंतांची नियुक्ती झाली. पत्रात राजांनी लिहिलं होतं, सलाबत खानने मध्यस्थी करून आली शहाकडे रदबदली करावी, म्हणजे आपण आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू. गंगाधर पंत व आणखीन 4 मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसानंतर उघडला. गंगाधर पंत शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हशमांनी ते निशाण पाहिले. सिद्धीकडे वर्दी केली. फाजल एटीने शामियान्याबाहेर आला. आपल्या यशाचं कौतुक पाहू लागला. गंगाधर पंतांनी अत्यंत लीनतेने राजांची थैली जोहरच्या हाती दिली. सिद्धीने थैली वाचली. शिवाजी शरणागती पत्करण्यास तयार होता. शिवाजी पुरा जेरीला आला होता. सिद्धीने विचारले, राजा साहब यहाँ हजीर होंगे? आपण राजांच्या सुरक्षेची हमी दिली तर राजे उद्या हजर होतील. आम्ही जरूर ती हमी देऊ. सिद्धी म्हणाला, या शिवाजीचा डाव दिसतो. फाजल म्हणाला, आबाजांच्या वेळी अशीच बोलणी झाली होती. सिद्धी जोहर हसला, म्हणाला, फाजल, अफजलखानच्या वेळी बोलणी अशीच झाली, पण वेडा असा नव्हता. त्यावेळी तुझे आबाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथं येतो आहे, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षतेची हमी घेऊन राजे उद्या सिद्धी जोहरच्या शामियान्यात हजर होतील, असे सांगून गंगाधर पंत गडावर परतले. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेजार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेड्याचा ताण एकदम कमी झाला. फाजल खान उद्याचे स्वप्न पाहत होता. सिद्धी जोहर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत नजरेपुढे घालीत होता. बाहेर अखंड पाऊस कोसळत होता. सिद्धी जोहरच्या छावणीतून गंगाधर पंत गडावर परत आले. सज्जाकोटीत येताच राजांना सर्व वृत्त त्यांनी त्या सदर सांग केले. राजांच्या चेहऱ्यावर ते स्मित होते. पंत, इथं तर सर्व ठीक झालं. आता खुद्द गडावर आम्ही उद्या सिद्धी जोहरला भेटायला जाणार ही वदंता पसरू द्या. हसत राजे म्हणाले, सर्व पार पडलं तर ठीक, नाहीतर आम्हाला सिद्धीला भेटायलाचा योग येणारच. 2 प्रहर संपत आले. बाजींनी आपली माणसं निवडली होती. राजे सज्जाकोटी तेरधाऱ्या घालीत होते. गंगाधर पंत, त्र्यंबकराव हे राजांच्या संगे जाणारे दळ सामान यांची व्यवस्था करीत होते. 2 प्रहरी कमी झालेले. पाऊस परत वाढला. राजांनी शिवा न्हाव्याला बोलावले. हसतमुख शिवा राजांच्या समोर आला. राजे म्हणाले, शिवा, आम्ही गडाबाहेर पडताना आणखीन एक पालखी राज रस्त्यानं सोडणार आहोत. तीत आणखीन एक शिवाजी हवा. महाराज, समजलं नाही, शिवा म्हणाला. कसे सांगावे राजांना समजेना. ते म्हणाले, शिवा, आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल. ही पालखी राजरस्त्यानं जाणार असल्यानं नक्कीच जोहरच्या हाती मिळेल. जरी आमचा सुगावा लागला तरी दुसरी पालखी सापडल्यामुळे शिवाजी सापडला अशी समजूत होईल. मग अडलंय कुठे? शिवाने विचारला. दुसरा शिवाजी पाहिजे, आमच्या अंगलटीचा, चेहऱ्या मोहऱ्याशी जुळणारा. शिवाच्या एकदम लक्षात आलं. तो आनंदाने म्हणाला, अशी कामगिरी कोण सोडल होय? शिवा न्हावी राजांच्या उंचीचा, तसाच होता. अनेक वेळा त्यांच्याशी आपले साधर्म्य राजांनी बोलून दाखवले होते आणि शिवाने देखील हौसेने तशीच दाढी राखली होती. तो आला की त्याचे मित्र सुद्धा त्याला या राजे असे थट्टेने म्हणत असत. शिवाच्या निर्णयाची खात्री राजांना होती. राजे संयमित आवाजाने म्हणाले, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. तुझ्यामुळे आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण, म्हणून आम्ही विचार करतो आहोत.
शिवाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला, महाराज, भवानीची शपथ आहे तुम्हाला. आता विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवा नावी जन्माला येतील. शिवाच्या जीवाचं सोनं होईल. चल तर बघू शिवाजी कसा दिसतो ते. राजांनी आपले खास कपडे शिवाला दिले. कपडे मस्तकी लावून त्याने जरीबुंदी अंगरखा चढविला. पायात चोळणा कसला. राजांनी संदूक उघडून टोप दिला. टोप चढवून शिवा उभा होता. राजांनी दुशेला आपल्या हाताने बांधला. कमरेला रत्नजडीत तलवार लावली. दुशेल्यात कट्यार खोवली. अंगावर चढवणाऱ्या एक एक वस्तूबरोबर शिवा कासावीस होत होता. त्याचे हृदय धडधडत होते. राजांनी मोत्याचा तुरा शिवाच्या टोपात खोचला आणि जरी चढावत दाखवीत राजे म्हणाले, शिवा, चढाव घाल. त्या शब्दाने शिवा एक पाऊल मागे सरला. दुसऱ्या क्षणी जोडी उराशी कवटाळी. तो म्हणाला, महाराज, फार झालं. आजवर हे ओझं कसं सोसलंसा तुम्हालाच माहीत. या जोड्यांच्या जवळ उभं राहायची माझी लायकी नाही आणि हे जोडं पायात घालू. राजे कठोर बनले. शिवा, जोडे घाल. असला रडवा शिवाजी. अरे, आमची अब्रू पणाला लागेल अशानं. त्या शब्दांबरोबर शिवाची छाती रुंदावली. डोळे हसरे बनले. त्याने चढाव पायी चढवले. तलवारीवर हात ठेवी तो म्हणाला, कोण म्हणतो मी रडवे म्हणून. राजे हसले. राजांनी गळ्यातला कंठा काढला. तो शिवाच्या गळ्यात घातला. संदुकीतून कवड्यांची माळ उचलली. कपाळी लावून ते म्हणाले, शिवा, हे भोसल्यांचं खरं लेणं. भवानीचा प्रसाद. देवीच्या भक्तांची खून. हिला कमीपणा आणू नको. कशावर फसला नाही तरी ही माळ पाहून सिद्धी फसेल. राजांनी कवड्याची माळ शिवाच्या गळ्यात घातली. राजे मागे सरून शिवाचे रूप पाहत होते. तो हुजरे आला. तो म्हणाला, गंगाधर पंत आलेत. पाठव त्यांना आत. राजे म्हणाले, जरा पाठमोरा उभा राहा. एवढे बोलून राजे पलीकडच्या दालनात गेले. गंगाधर पंत बाजीप्रभू आत आले. गंगाधर पंतांनी मुजरा केला. ते म्हणाले, राजे, सारी तयारी झाली. शिवा गरकन वळला. म्हणाला, ठीक आहे पंत, आम्ही तयार आहोत. बाजी प्रभू उद्गारले, तू. शिवा हसला. राजेही बाहेर पडले. राजांनी विचारले, बाजी, कसा वाटतो प्रति शिवाजी. महाराज, क्षणभर विश्वास बसला नाही. त्यानं आपणाला जवळून पाहिलं नाही तो खास फसेल. पण शिवा, राजे असं ढिल्या अंगाने कधी उभे राहत नाहीत. शिवा एकदम ताठ झाला. परत हसणे उसळले. राजे म्हणाले, शिवा, एक राहिलं. राजाने आपल्या कानातला चौकडा काढला. शिवाच्या एका कानात चौकडा घातला. दुसरा चौकडा घालण्यासाठी राजे वळले. राजांचे राखलेले अवसान एकदम नाहीसे झाले. त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले. हुंदका फुटला. गडबडीने त्यांनी शिवाच्या हाती चौकडा दिला. शिवा उद्गारला, महाराज. राजांनी शिवाला एकदम मिट्टीत घेतले. राजांना काही बोलायचं सुचत नव्हते. डोळ्यातले अश्रू शिवाचा खांदा भिजवीत होते. राजे म्हणाले, शिवा, या राजेपणाचा याचसाठी तिटकारा वाटतो. तुमच्यासारखे हर घडीला हर प्रसंगीला खर्ची घालायचे कशासाठी का. अरे, माझ्यासाठी मरण पत्करणारा तू आणि तुझ्या कानात मी चौकडा घालतो. केवढी क्रूर थट्टा आहे ही. शिवाने राजांच्या मिठीतून सोडवणूक करून घेतली. शिवा म्हणाला, राजे, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ आहेत, पण जिते पडणी रडणारे फार थोडे. महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आणखीन काय पाहिजे या जीवाला. पडलेल्या एका टिपासाठी एक मरण पत्करीन मी. माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. राजांनी स्वतःला सावरले. डोळे टिपले. त्यांनी विचारले, गंगाधर पंत, नजरबाज रवाना झाले. हो, अंधार पडताच नजरबाज रस्ता दाखवायला गडाखाली उतरले आहेत. पण राजे, बाहेर पाऊस आणि वादळ फार आहे. निसर्गा इतकी आमची जपणूक कोणीच केली नाही. आज पौर्णिमा, पण पौर्णिमेचं चांदणं असताही आमच्या रक्षणार्थ निसर्गाने हे रूप धारण केलं आहे. आपण निसर्गाचे आभार मानायला हवे. जेवण आटोपली. सर्व तयार होते. रात्र वाढत होती. राजे वाड्याबाहेर आले. प्रहर रात्र उलटली होती. घोंघावणारा वारा आणि पावसाच्या धारा यांनी वातावरण भरून गेले होते. राजे सर्वांसह वाड्याबाहेर काढले. राजदिंडीजवळ पालखी तयार होती. राजांनी शिवाला मिठी मारली आणि ते त्र्यंबकरावांना म्हणाले, आम्ही जाताच दरवाजे बंद करून घ्या. शिवाची दुसऱ्या वाटेने रवानगी करा. जेवढा लढवता येईल तितके दिवस गड लढवा. पंतांनी उत्तर दिले, राजे, त्याची चिंता करू नका. सुखरूपपणाने जा. राजे म्हणाले, बाजी असता काळजी कसली. पंत, आम्ही येतो. राजे पालखीत बसले. पालखी राजदिंडीने बाहेर पडली. पाठोपाठ निवडक 600 पायदळ आणि 15 उमदी घोडी अंधारातून मार्ग उतरू लागली. राजदिंडी बंद झाली. राजांच्या पाठोपाठ शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठवला गेला. पावसाच्या माऱ्यात राजांची पालखी पुढे धावत होती. पालखी बरोबर बाजी व इतर बांधल बारगीर धावत होते. पायातल्या वाहनांचा आवाज येऊ नये म्हणून पालखीजवळ कुणाच्याच पायात वाहना नव्हत्या.
घातल्या जरी असल्या तरी वाटेने रानातून कोसळणाऱ्या पावसात चिखल तुडविताना त्या टिकल्याही नसत्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता, जीव घेणारा होता. जमिनीवर पाय ठरत नव्हते. शत्रूच्या वेढ्याच्या चौक्या नजीक येत होत्या. प्रत्येक 50 कदमावर पुढे पाठवलेले हे राजांची पुढची वाट दाखवित होते. शत्रू चौकी नजरेत येताच पालखीची गती किंचित मंदावली. आवाज न करता सर्वांच्या तलवारी म्यानबाहेर पडल्या. प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणासाठी धडधडत होती. शक्यतो आवाज न करता पावले उचलली जात होती. पण पाण्यात पडणारा पाय उचलताच तो आवाजही तो पावसापेक्षाही जास्त भासे. चौकी पहारा ओलांडला तोच कानावर आवाज पडला, हुशार. बाजी दमदार आवाजात म्हणाले, चला. पळभर मंदावलेली गती दुप्पट झाली. मागून परत साद आली, हुशार. राजांच्या पालखीने वेढा ओलांडला होता. आता जिद्द आली होती. परीक्षा होती धावेची. पालखी पळवली जात होती. एकच पळापळ सुरू झाली. शब्द कानी येऊ लागले, ठेरो. पण ठेरो शब्दापेक्षा चला हा बाजींचा शब्द बळकट होता. शत्रूची खात्री झाली. एकच किलकारी मागे उठली, दुश्मन भाग गया. कैसे भागा? भाग गया. आलिशान बैठकीवर मद्याने धुंद असलेला सिद्दी जोहर नुकताच कोठे निद्राधीन व्हायचा विचार करीत होता. तो शिवाजी पळाल्याची बातमी त्याच्या कानावर आली. डोंगर कपारीत शांतपणे तिरप्या उन्हात निद्रित झालेल्या काळ्या नागावर अचानक कुणीतरी दगड फेकताच जसा नाग उंचावतो तसा सिद्धी उभा राहिला. डोळे अंगावर फेकू लागले. बातमी ऐकू येणाऱ्या सैनिकावर तो थपडांचा वर्षाव करीत होता. तोवर फाजल मसूद खान धावत आले. फाजल म्हणाला, तरी मी सांगत होतो. खामोश. संतापाने बेभान झालेला जोहर ओरडला. त्याची संतप्त नजर वळताच फाजलचे शब्द वाटले. मसूदकडे नजर वळवून सिद्दी जोहर म्हणाला, मसूद, शिवाजी का पीछा कर, जाओ. शिवाजी खेरीज आमच्या समोर येऊ नको. मसूदने विलंब न करता 1000 घोडेस्वार 1000 पायदळ जमा केले. भरधाव वेगाने भर पावसात राजांना पकडायला तो धावला. बरेच अंतर मसूदने काटले, पण शिवाजी नजरेत येत नव्हता. कुठे पत्ता लागत नव्हता. अचानक एक स्वार बेंबीच्या देठापासून किंचाळला, दुश्मन, दुश्मन. मसूदला अवसान चढले. मंदावलेल्या घोड्याचा वेग वाढला. पालखीला वेढा घातला गेला. मसूदने पालखीतल्या राजांना पाहिले. पालखी पळवली गेली. मसूदच्या आनंदाला सीमा नव्हत्या. मराठाचा राजा शिवाजी अलगद मसूदच्या हाती सापडला होता. कडेकोट बंदोबस्तात पालखी घेऊन मसूद छावणीत आला. हे कळता साऱ्यांचे चेहरे उजळले. सेवकाने सिद्धीला धावत जाऊन सांगितले, शिवाजी सापडला. हुजूर, मसूद शिवाजीला कैद करून घेऊन आला. सिद्धीची पावले थांबली. त्याने मान वर केली. सेवकावर नजर स्थिर झाली. चिंताक्रांत सिद्धीचे अरक्त बनलेले डोळे हसू लागले. सिद्धी प्रसन्नपणे हसला. त्याचे पांढरे शुभ्र दात मोत्यासारखे चमकले. सिद्धीने बैठकीवर ठेवलेल्या आपल्या टोपीतील रत्नजडित पान उपसले आणि सेवकाच्या अंगावर भिरकावले. फाजल खान सिद्धीकडे पाहत होता. त्याच्याकडे पाहत सिद्धी म्हणाला, फाजल, कुर्नलच्या ह्या सिंहानं जिथं पंजा टाकला त्यातून आजवर कोणी सुटलं नाही. आणि हा? तोच. डेऱ्याच्या दाराशी आवाज आले. सिद्धीचे, फाजलचे डोळे तिकडे वळले. मसूद आत येत होता. त्याच्या मागून शिवाजी राजे काही घडलेच नाही असं दाखवीत आत येत होते. राजांनी सर्वांवर नजर फिरवली आणि सिद्धीवर स्थिर केली. सिद्धी त्या धैर्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो म्हणाला, राजे पळून जात होता. जमलं तर पाहावं हा इरादा होता. तो फिर क्या हुआ? जमलं नाही. सिद्धी हसला. तो म्हणाला, राजे बहादूर आहात, बसा. शिवाजीला पाहताच फाजलचा द्वेष उफाळला होता. हाच तो शिवाजी ज्याने अब्बाजानची कत्तल केली होती आणि त्याला सिद्धी मानाने वागवतो. जोहर, फाजल ओरडला, सल्तनीच्या ह्या शत्रूचं कौतुक कसलं करतोस? तलवारीने मस्तक. हां फाजल, जबानावर. शिवाजी तुझ्या माझ्यासारखे सरदार नाही, ते राजे आहेत. त्यांचा निर्णय पातशाह सलामत घेतील. राजे माझे मेहमान आहेत, राजे बसावं. शुक्रिया म्हणत राजे आसनावर बसले. राजासाहेब, शराब पिओगे? राजाच्या भिजलेल्या कपड्यांकडे पाहून सिद्धीने विचारले. सिद्धीने पेला हाती दिला. तांबडेमध्ये राजांच्या पेल्यात ओतले गेले. राजांनी पेला ओटी लावला नाही. स्थिर नजरेने त्यांनी विचारले, आप नाही पिंगे? सिद्धी हसला. त्यांची शंका दूर झाली. त्याने पेला उचलला. त्यात सुरईतले मद्य ओतून घेतले आणि ओटी लावले. राजांनी हसून पेला ओटी लावला. सिद्धी जोहर राजांना निरखित होता. राजांची ती धिटाई पाहून सिद्धीला कौतुक वाटत होते. राजा साहेब, अगर भाग जाते तो कहाँ जाते? विशाल शैल. आम्ही एकदा ते गाठलं असतं तर तुम्हाला काही करता आलं नसतं.
बिल्कुल सच राजा साहब, आपकी किस्मत की कोताही पर हमें अफसोस है। हमारी किस्मत हमेशा ही कोताह नहीं होती, लेकिन आज तो वैसा ही समझना होगा। हकीकत भी क्या दर्दनाक है। राजे हसून म्हणाले, मालिक पूरा जानकार है। सिद्धी ने विचारला, अगर जंग में आप कत्ल कर दिए होते तो? राजे मोकळेपणाने हसले. डावी मूठ कमरेवर ठेवी सिद्धीच्या नजरेला नजर देत राजाने विचारले, सिद्धी साहब, फर्जन शहाजी राजा को क्या आप भूल गए? सिद्धी हसला. राजेही त्या हस्त्यात सामील झाले. त्याच वेळी डेऱ्यात हेजीबा आला. सिद्धीने विचारले, काय आहे? हेजी पुढे आला आणि सिद्धीच्या कानाला लागला. सिद्धी चकित झाला. क्षणात त्याची जागा संतापाने घेतली. त्याने तलवार उपसली. तो राजांच्याकडे पाहून ओरडला, तू कोण आहेस? शिवाजी. खोटं, शिवाजी पळून गेला. खरा शिवाजी पळून गेला. तेही खरं आहे. मतलब? शिवाजी राजे तुझ्या हाती सापडणे इतके का खुळे आहेत? सिद्धी, अरे एव्हाना राजे खूप दूर गेले असतील. तू कोण? बोल. सिद्धीच्या नजरेला नजर दे शिवा म्हणाला, या जीवाला शिवानावी म्हणतात. दगा. उदारत फाजल पुढे आला. संतापाने थरथरत असलेला सिद्धी आपली तलवार शिवाच्या छातीवर टेकवीत ओरडला, याचा परिणाम माहीत आहे? थंडपणे ती तलवार बाजूला सरकवी शिवा म्हणाला, ते माहीत नसतं तर कशाला इथे आलो असतो? एवढी जीवाची भीती असती तर पालखीत देखील हीच कट्यार कमरेला होती. हरामखोर. फाजल ओरडला. शिवा हसला, म्हणाला, फाजल, आता संतापून काय उपयोग? राजे केव्हाच गेले. प्रहरभर का होईना पण राजांचे कपडे अंगावर चढले. सोंगातला का होईना पण शिवाजी बनलो. बस. जीवाचं सोनं झालं. खामोश, कंबक्त. सिद्धी ओरडला आणि त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताडात भोसकली. तलवारीचे पाते रक्ताने न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटून गेली. तलवार निघालेल्या जागी त्याने डावा पंजा दाबला. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला. तोल सावरीत हसण्याचा प्रयत्न करीत शिवा म्हणाला, सोंगातला शिवाजी झाला म्हणून काय तो पालता पडेल? राजे मुजरा. असे म्हणत शिवा उभ्या दांडीच्या आधाराने खाली घरंगळला. राजे पळून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत पुन्हा गोंधळ उडाला. स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच हताश झाला. संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला. सिद्धी जोहरला नक्की काही उमजत नव्हते. कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेढा परत आवळून तो स्वतः गडाजवळ राहिला. विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती. राजांची पालखी दौडीने पळवली जात होती. पालखीच्या पुढे मागे पळणारे वीर सारखे मागे पुढे नजर टाकीत होते. वादळ कमी झाले होते, पण पाऊस होताच. राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते. ऊर फुटेपर्यंत माणसे सारखी पळत होती. पालखीची माणसे पळता पळता बदलत होती. खालच्या चिखलातून पावलांचा अखंड नाद उमटत होता. आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते. विशाळगड अजून फार दूर होता. दिवस 1.5 प्रहर वर आला आणि मागून येत असलेल्या मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला. रात्रभर पळून थकलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला. जीवपणाला लावून विशाळगडचे अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले. विशाळगड अजूनही फार लांब होता. सर्वस्वपणाला लावून पालखीने गजापूरची खिंड घातली. खिंडीपासून गडाचे अंतर अजून 30 कोसाचे होते. शत्रू तर मागून येत असलेल्या दृष्टीपथात आला होता. 1,500 दळ घेऊन मसूद फेशाने चालून येत होता. गजापूरच्या घोडखिंडीजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली, विशाळगडाला सुर्वे आणि जसवंत सिंग वेढा देऊन बसले आहेत. गडावर पोहोचायचे झाले तर सुर्व्यांचा वेढा फोडूनच वर जायला हवे होते. मागून मसूद येत होता. वेढा फोडायचा कोणी? राजांच्या बरोबर 600 आसपास पायदळ, भोई वगैरेंची संख्या धरली तरी 800 आतच माणूसबळ. रात्रभर चिखलराडीतून 15 कोस धावलेली, छाती फुटेपर्यंत पळालेली ही माणसं आता ताज्या दमाच्या सुर्व्यांची फळी फोडणार होती. संतापाने बेभान झालेल्या मसूदवर टक्कर देणार होती. कधीही बधीर न होणारी राजांची विचारशक्ती सुन्न झाली. बाजी प्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली. गजापूर खिंडीत पालखी खाली ठेवली गेली. राजे बाहेर आले. बाजी म्हणाले, महाराज, आता वेळ करू नका. निम्मी शिबंदी घेऊन तुम्ही पुढं व्हा. सुर्व्यांची फळी फोडून तुम्ही गड गाठा आणि बाजी मी इथेच उभा राहतो. केवढाही वेळ लागो, एका शत्रूला खिंड ओलांडू देत नाही. नाही बाजी, जीवाची बाजी लावून आम्हाला इथवर आणलं, आता जे होईल ते मिळून करू. राजे, बाजी म्हणाले, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. कृपा करून तुम्ही पुढे जा.
जीवाची बाजी लावून तुम्हाला इथं आणलं ते यासाठी नव्हे, या कष्टाचं चीज करा. गनिम येतो आहे, दावा साधील, सारं क्षणार्थ व्यर्थ होईल. बाजींना राजांनी मिठी मारली. बाजी मुजरा करीत म्हणाले, राजे तुम्ही या, आम्ही साहेब कामावर मरतो. मुलालेकरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली. लेकरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली. पण राजे काय बाजी? राजे अश्रू आवरीत विचारते झाले. राजे गडावर जाताच इशारतीची तोफ द्या. बस या राजे. राजांनी बाजींना मिठी मारली. क्षणभर बाजीही त्या मिठीत विसावले. दुसऱ्या क्षणी मिठी सोडवीत बाजी बाजूला झाले. राजे आपल्या शिबंदीसह गडाकडे जाऊ लागले. राजे दिसेनासे होताच बाजी त्वेषाने फिरले. सारे बांदल बाजीकडे पाहत होते. पाहता काय? राजे गडावर जाईपर्यंत एक गनिम या खिंडीतून जाता कामा नये. राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली. बोला हर हर महादेव. हर हर महादेवची एकच गर्जना उसळली. पायात रान आले. तलवारी उपसल्या गेल्या. बाजी प्रभू कोडखिंडीत उभे टाकले. दिन दिन म्हणत मसूद चालून येत होता. गजापूरच्या घाटीवर आलेली घोडखिंड आपले नाव सार्थ करणारी होती. दोन्ही बाजूना उंच दरड होती. मध्ये अरुंद खिंड वाटत होती. खिंड जवळजवळ 150 कदम लांब होती. मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजीप्रभूंचे बांधल मावळे त्वेषाने तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. मसूदचे सैन्य हटले. बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले. पाठीमागचे पुढे सरकले. थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करीत होते. बाजीचे सैन्य प्रतिकार करीत होते. यात प्रहर उलटला. राजे आपल्या 300 मावळ्यांसह गडाकडे धावत होते. गड नजरेत आला होता. तो सुरव्यांचा वेढाला खबर मिळाली. खुद्द शिवाजीराजे चालून येतात. सूर्याराव राजांवर चाल करून आला. राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली. राजांच्या सकट सारे लढत होते. हळूहळू सुरव्यांचा विरोध कमी होऊ लागला. त्याचे सैन्य हटू लागली. ही संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली. सूर्यरावाचा वेढा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशाल शैलाकडे धावू लागले. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. क्षणाक्षणाला किल्ला जवळ होत होता. प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. राजे सुटले होते, पण बाजी पुरे अडकले होते. बाजींची 300ची फौज आता निम्मीही राहिली नव्हती. ज्याला जखम नाही असा मावळा दिसत नव्हता. रंगपंचमी सुद्धा रंगाची अशी उधळण झाली नसेल. बाजी रक्तबंबाळ झाले होते. पागोटे केव्हाच पडले होते. बलदंड शरीराचे बाजी शत्रूवर त्वेषाने फिरंग चालवित होते. डोईच्या संजाबातून मानेवर शेंडीचा झुपका रोडत होता. बाजींना रणचंडिका प्रसन्न झाल्याचा भास होत होता. 3 प्रहर होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती. दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते. मसूद संतापला होता, पण त्याचे काही चालत नव्हते. लढाईचे असे रूप त्याने आजवर पाहिले नव्हते. आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंड जवळ येताच बचावाचे धोरण धरीत दब्बत पुढे सरत होते. बाजींनी आता विटा घाती घेतला. खिंडीपासून काही अंतरावर विटा गनिमाचा वेध अचूक घेत होता. खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांकडचे कडे उभे असल्याचा भास होत होता. मसूदने बंदूक आणायला फरमावली. बंदूक आणली गेली. नेमबाजाने नेम धरला आणि बार झाला. गोळी छाताड्याला लागली. बाजी त्या धक्क्याने मागे सरकले. बाजींना मागे आणले गेले. मावळे पुढे सरकले. खिंड परत अजिंक्यच राहिली. बाजी शुद्धीवर आले. वर धुरकट आकाश दिसत होते. त्यांनी विचारले, तोफ झाली? नकारार्थी मान हलल्या. बाजी उठू लागले. जखमाने भरलेल्या वर्मी झालेल्या घावाने घायाळ बनलेल्या बाजींना कोणीतरी म्हणाले, बाजी तुम्ही उठू नका, आम्ही खिंड राखतो. तोफ झाली नाही म्हणत सारे बळ एकवटून बाजी उठले. त्याने माणसांना बाजूला सारले. धडपडत हातातल्या विट्यावर तोल सावरीत बाजी झोकांड्या देत गरजले, गोळी लागली म्हणून काय झालं? राजे गडावर पोहोचले नाहीत आणि बाजी मरतो? बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वारापाशी गेली. बाजींनी विटा हाती पेलला. रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे गनिम मागे हटले. तोच गडावरून तोफेचा आवाज असंबंतात कडाडला. बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बाजी पुटपुटले, राजे गडावर पोहोचले, आपली फत्ते झाली. बाजी कोसळले. मसूदचे सैन्य तुटून पडले. गेले 7 प्रहर मृत्यूशी झुंज देणारी बादलसेना कृतार्थ झाली. तिचे बळ सरले. घोडखिंडीत सर्रास कापाकापी झाली. सारे मावळे निर्दयपणे कापले गेले, पण कुणाला खेद नव्हता, खंत नव्हती. राजे सायंकाळी विशाळगडाच्या दरवाजापाशी पोहोचले. दरवाजा उघडला गेला. राजांच्या स्वागताची नौबत झडली. दरवाजा लावून घेतला गेला. राजांना आलेले पाहून गडावर एकच उत्साह संचारला. राजांच्या आज्ञेने तोफे डागली होती. राजे सुखरूपपणे गडावर आले याचा एकच आनंद उसळला होता. राजांच्या बरोबर गडावर आलेले मावळे पुरे थकले होते. ज्यांच्या अंगावर वार नाही असा एकही मावळा दिसत नव्हता. गेल्या 7 प्रहराच्या श्रमाने सार्थक साऱ्यांच्या तोंडावर उमटले होते.
राजाने किल्लेदारांना विचारले, किल्लेदार, गडाची काय हालत आहे? महाराज, गड मजबूत आहे, शिबंदीही भरपूर आहे. तुपाच्या विहिरी आहेत ना? जी, भरपूर आहेत. आमचे सांगती जखमी झाले ओले आहेत, त्यांच्या जखमांना तूप लावा. कुणी नाकारलं तर सांगा, आम्ही येऊन ते काम करू. गेले 7 प्रहर कुणाच्या तोंडात घास नाही, साऱ्यांना जेवण देऊन विश्रांती द्या. प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांना जखमांच्या वेदनांची फिकीर वाटत नव्हती, पण औषधोपचार नकोसा वाटत होता. जुने कुजलेले तूप हा एकच त्यावेळी जखमेवर जालीम उपचार होता. तुपाने जखमा कोरड्या राहत, पू धरत नसे. बघता बघता जखम भरू नये, पण ते तूप लावले की होणारी आग मात्र भयंकर असे. मीठ किंवा भगवती सुद्धा कमी दाहक. तूप लावून घ्यायला सारे कचरत, त्यामुळे ती आज्ञा राजांनी दिली होती. राजांनी विश्रांती घेतली नाही. मावळत्या धुसर प्रकाशात ते पाहत होते. गजापूरची खिंड शांत होती. त्या बाजूने गडावर येणाऱ्या कुणाची जाग नव्हती. राजे चिंतातूर झाले होते. विशाळ गडावर वेढा देऊन बसलेल्या सुरव्यांचा संताप मनात उफाळत होता. राजांनी आपले लोक म्हणून सुरव्यांची गय केली होती. तेच सुरवे खानाचे सरदार बनून आज राजांवर शस्त्र उघडायला धजले होते. राजे विशाळगडाच्या वाड्यात आले. किल्लेदारांनी सर्व सोय लावली होती. राजांचे सामान आणि खजिना महादेवाने व्यवस्थित लावून घेतला होता. राजे महालात बैठकीवर बसले होते. सारे वातावरण चिंतातूर झाले होते. गजापूर खिंडीत काय घडले हे सर्वांना कळत होते, पण बोलून दाखवायची हिंमत एकालाही नव्हती. किल्लेदार आले. त्यांच्या पाठोपाठ एक जखमी बांधर सेवकाच्या आधाराने आणला जात होता. राजे उठले. त्यांनी त्या रक्तबंबाळ सेवकाला सावरून आपल्या बैठकीवर बसवले. त्या जखमीला ग्लानी येत होती. थंड पाण्याचा शिडकावा त्याच्या मुखावर केला गेला. मशाली जवळ आणल्या. त्या जखमीने डोळे उघडले. राजांना पाहताच तो उठू लागला. राजाने त्याला सावरले. राजे म्हणाले, सांगा. राजे, बाजी लढले. तो पैक्याला जीव घोटाळत होता. नव्या जखमेला अंगावर जागा नव्हती. मसूदनं बंदूकवाला पुढं केला. बाजींना गोळी घातली. जखमीने श्वास घेतला. राजे भरल्या आवाजाने विचारते झाली, काय झालं? बाजी पडले. आम्ही त्यांना मागे नेलं. खिंड लढतच होती. गोळी चाताड्याला वर्मी लागली होती. बाजी शुद्धीवर आले. त्यांनी विचारलं, तोफ झाली? आणि अद्याप तोफ झाली नसल्यानं त्यांना समजलं. बाजी म्हणाले, राजे अजून कसे गडावर जात नाहीत? बाजी तसेच उठले. कुणाला आवरेनात. विटा घेऊन खिंडीच्या तोंडाला ते जात होते. बाजी म्हणत होते, राजे गडावर गेले नाहीत. गोळी लागली म्हणून काय झालं? राजे गडावर गेले नाहीत तर बाजी मरतो कसा? राजांची टिप्पे गळत होती. ऊर कोंडला होता. साऱ्यांची ती स्थिती झाली होती. जखमी सांगत होता, तो तोफ झाली. ती ऐकताच बाजी ओरडले, राजे गडावर गेले. आपली फत्ते झाली. राजे मुजरा आणि बाजी कोसळले. साऱ्यांचाच अवसान सरलं होतं. मसूद चालून आला. सारे कापले गेले. मी खिंडीत होतो. तसाच आलो. राजे आपली फत्ते. जखमीने मान टाकली. हुंदके देत राजाने जखमीची मान बैठकीवर ठेवली. राजे उभे राहिले. आपल्या दुशेला सोडून त्यांनी जखमीवर पांघरला. राजे म्हणाले, बाजी, तुम्ही गेलात. घोडखिंड पावन केलीत. किल्लेदार, घोडखिंडीचं नाव पावनखिंड ठेवा. दुसऱ्या दिवशी राजे तटावरून पाहत होते. मसूद आणि सुर्वे मोर्चे उभारण्याच्या तयारीत गुंतले होते. गडाला वेढा देण्याची तयारी राजाने ओळखली. किल्लेदारांसह ते वाड्यात आले. राजाने आज्ञा दिल्या. त्या रात्री गडाच्या दोन्ही बाजूनी सैन्य चुपचाप उतरले. सुर्वे अथवा मसूद यांना राजे खाली येऊन हल्ला करतील असे वाटले नव्हते. चांदण्या रात्री वादळ वाऱ्यात काकडत असलेल्या मसूद आणि सुर्वे यांच्या सैन्यावर मराठे तुटून पडले. एकच गोंधळ, एकच कापाकापी झाली. बेसावं छावणीचे त्रेधा तिरपीट उडून गेले. तेवढ्या दोन्ही बाजूंना गोंधळ माजला होता. किती शत्रू आहे याचा अंदाज लागत नव्हता. मसूद, सुर्वे भयभीत झाले होते. राजांचे सैन्य जसे चुपचाप होते तसेच कामगिरी फत्ते करून ते परत गडावर गेले. सकाळ झाली तेव्हा मसूद, सुर्वे यांची छावणी भयभीत नजरेने गडाकडे पाहत होती. विशाळ गडावर मोर्चे बांधून इतके दिवस झाले होते, पण आजवर गड शांत होता. राजांनी विचारले, किल्लेदार, गडावरून तोफा डागलात कधी? नाही महाराज, आपण तिकडे वेढ्यात होता. इकडे धामाधूम माजून उपयोग होणार नाही असं वाटलं. चांगलं केलं. आता वेळ न करता बुरुजाच्या तोफा डागायला सांगा. किल्लेदाराच्या सर्व लक्षात आलं. तो तातडीने बाहेर गेला. गडावरच्या बुरुजांवरच्या तोफांची जागा राजांनी पाहिली. त्या ठिकाणी मोर्चे तोफांच्या पल्ल्यात होते. अशा अनेक जागा होत्या. राजांनी त्या जागांच्या तोफांना बत्ती द्यायचा हुकूम दिला. एकाच वेळी 4 बाजूंच्या तोफा धडाडल्या. वेढा, मोर्चे कुठच्या कुठे विस्कटले गेले. रात्रीच्या प्रकारानंतर हा प्रकार म्हणजे कळस होता. मसूद, सुर्वे आपल्या सैन्यांची धावपळ बघत होते. राजे हसत होते. पराक्रम. मसूदने तो अवघड किल्ला पाहिला होता. सुर्व्यांना सोडून तो परत सिद्दी जोहरकडे जायला निघाला. सुर्वे एकटे वेढा द्यायला तयार नव्हते.
दोघांनीही वेड्याचा नाद सोडला आणि थोड्याच दिवसात वेडा उठून ते सिद्दी जोहरकडे गेले. राजांची वाट मोकळी झाली. राजांना आता काळजी होती शास्ताखानाची. राजे राजगडाकडे निघाले.